श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींने नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 12. कुलशेखर वृत्तांत. मी सुभैया श्रेष्ठींनी सांगितलेल्या विषयांचा मला सहजपणे उलगडा झाला. मी त्याविषयी जितके मनन करीत होतो तितका माझा आत्मविकास होत आहे असे मला जाणवू लागले. सुभैया श्रेष्ठी पुढे सांगू लागले, श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात व्यंकटेश्वर स्वामीच. कलियुगांतात श्रीपादच कल्की अवतार घेऊन येतील. पंडितांनी साधारणपणे कलियुग 4,32,000 वर्षांचे सांगितले आहे, पण सांद्र सिंधू वेदात 5,000 वर्षानंतर कलियुगात एक सामान्य प्रलय होईल व त्यानंतर सत्ययुगाची स्थापना होईल असे सांगितले आहे. हे ऐकून माझ्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. आजपर्यंत ऐकलेल्या माहितीच्या अगदी विरुद्ध ही माहिती होती. श्वासाचा आयुष्याशी संबंध. बेटा शंकरभट्टा, कलियुगातील कली अंतर्दशा 5,000 वर्षानंतर संपेल. त्यानंतर थोडा संधिकाल राहील. नंतर कलियुगातील सत्ययुग अंतर्दशा सुरू होईल. कलियुग 4,32,000 वर्षांचे मानलेले असले तरी त्यातही अंतर्दशा, सूक्ष्मदशा, विदशा इत्यादी असणारच. योगशास्त्राचे जे जाणकार आहेत त्यांना समजण्यासारखी ही गोष्ट आहे. ब्रह्मदेव एखाद्याला 120 वर्षांचे आयुष्य देतो म्हणजे तो 120 वर्षे जगणारच असं नाही, तर त्या 120 वर्षात सामान्यपणे तो जेवढे श्वास घेईल त्या श्वासा एवढे त्याचे आयुष्य. हे श्वास लवकरही संपवता येतात किंवा बरेच दिवस टिकवताही येतात. सगळ्यात कमी श्वासोश्वास करणारे राक्षसी कासव 300 वर्षे जगते, तर चंचल स्वभावाचे माकड त्या मानाने लवकर मरते. चंचल मनाचे, कोपिष्ठ, उगाच धावपळ करणारे, नेहमी निराश राहणारे, दुष्ट प्रवृत्तीचे लोक आपले श्वास कमी काळात खर्च करून टाकतात. श्वासोश्वासाची क्रिया नियमितपणे व्यवस्थितपणे होण्यासाठी श्वासोश्वास करणारे अवयवही नीट राहणे आवश्यक आहे. योगी श्वास रोखून शरीरभर फिरवीत योग साधना करीत असतो. त्यामुळे तो श्वासांची संख्या वाचवून पुष्कळ काळ जगतो. मानव शरीरातील जीवाणू परिणामक्रमात प्रभावित होत असतात. श्रीपाद चरित्रामृत पारायणाचे फळ. 10 वर्षांपूर्वीचे शरीराचे अवयव आजच्या सारखे नसतात. जुन्या जीवाणूंच्या जागी नवीन जीवाणू उत्पन्न होत असतात. अवयवात देखील बदल होत असतात. तसेच प्राणसुद्धा बदलतो. नवीन जीवनदायक प्राणशक्ती उत्पन्न होते. मानसिक शक्तींमध्ये देखील फरक पडतो. जुने भाव नष्ट होऊन नवे भाव उत्पन्न होतात. हे नवीन मानसिक भाव दैवशक्ती, देवकृपा आकर्षित करण्यास समर्थ ठरतात. त्यामुळे मन शुद्धी होऊन शरीर शुद्धीही होते. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतासारखे ग्रंथ हे परमेश्वर स्वरूपच असतात. या ग्रंथातील प्रत्येक अक्षरात सिद्धशक्ती, योगशक्ती अंतर्लीन आहे. अशा ग्रंथाचे मनापासून त्यातील शब्दांचा अर्थ समजून घेऊन वाचन केल्यास श्रीपादांचे दिव्य मानस चैतन्य त्या वाचकाकडे आकर्षित होते. त्यामुळे ग्रंथ पारायण करणाऱ्याच्या भक्ताचे शारीरिक व मानसिक रोग, दुःख, कष्ट, बाधा सर्व श्रीपादांच्या चैतन्यात पोहोचतात. त्यामुळे साधकाला ऐहिक व पारलौकिक सुखाची प्राप्ती होते. ग्रंथ पारायणानंतर कमीत कमी 11 सत्पुरुषांना भोजन द्यावे किंवा तेवढे पैसे दत्तक क्षेत्रात उपयोगी पडतील असे पाठवावे. त्यामुळे पारायणाचे पूर्ण फळ मिळेल. सत्पुरुषांना भोजन दिल्याने साधकाला आयु आरोग्य लाभते. सत्पुरुष संतुष्ट झाले तर शांती, पुष्टी, तुष्टी, ऐश्वर्य आदी भोग तर प्राप्त होतातच, परंतु आणखीन एक मोठा लाभ होतो.
साधकांच्या मनात अव्यक्तपणे योगस्पंदने उद्भवतात. कालांतराने हे अव्यक्त बीज अंकुरित होऊन व्यक्त स्थितीत येतात व मग पाहता पाहता त्याचा महावृक्ष होऊन डोलू लागतो. द्रौपदीच्या थाळीतील एक पान श्रीकृष्ण परमात्म्याने स्वीकारताच तिकडे 10,000 शिष्यांसह भोजनाची सोय झाली. याचा अर्थ साधकाने श्रद्धा, भक्ती व प्रेमाने श्री गुरूंना समर्पित केलेल्या सर्व गोष्टी अव्यक्त बीज रूपात राहतात. कालक्रमाने व्यक्त स्थितीत येऊन साधकाला इच्छित असलेले सर्व भाग्य प्रसाद रूपात प्राप्त होते. सांदीपानी ऋषींच्या आश्रमात राहत असताना एकदा कृष्ण व सुदामा लाकडे गोळा करण्याकरता जंगलात गेले. श्रीकृष्ण थकून सुदाम्याच्या मांडीवर डोके ठेवून विश्रांती घेत होता. आश्रमातून गुरुमातेने दिलेले पोहे सुदामा एकटाच श्रीकृष्णाला न सांगता खात होता. श्रीकृष्णाच्या ते लक्षात आले, पण नुकतेच झोपेतून जागा झाल्याचे नाटक करत श्रीकृष्ण म्हणाला, अरे तू काहीतरी खात आहेस, तुझ्या तोंडाचा आवाज येतोय. त्यावर सुदामा म्हणाला, अरे मी विष्णू सहस्त्रनाम म्हणत आहे. श्रीकृष्ण म्हणाला, असे का? मला आत्ता एक स्वप्न पडले. गुरुमातेने आपल्यासाठी दिलेला खाऊ तू मला न देता एकटाच खात आहेस. त्यावर सुदामा म्हणाला, कृष्णा तू आता थकलायस, त्यातून ही दिवसाची झोप, दिवसा पडलेली स्वप्ने खरी नसतात असे शास्त्रच सांगते ना. श्रीकृष्ण यावर फक्त हसले. दैवयोगाने सुदामा एका निर्धन ब्राह्मणाचे दरिद्री जीवन जगत होता. धनप्राप्तीसाठी त्यांनी अनेक वेळा विष्णू सहस्त्रनामाचे पठण केले होते, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी श्रीकृष्णानेच त्याच्यावर कृपा केली. त्याचे मूठभर पोहे खाऊन त्याला अमाप वैभव दिले. इतकेच नव्हे तर जंगलात लहानपणी सुदाम्याच्या मांडीवर डोके ठेवून झोपले होते म्हणून द्वारका नगरीत सुदामा आला असता त्याला आपल्या हंसतुलिका मंचकावर झोपवले व त्याची पादसेवा केली. कर्मसूत्र किती गूढ असते हेच प्रभूंनी यातून सूचित केले आहे. मल्लयुद्ध तज्ज्ञाचे गर्वहरण. श्रीपाद 4 वर्षांचे असताना पिठिकापुरमला एक मल्याळी महायोद्धा तेथे आला. तो मर्मकला जाणत होता. त्याचे नाव कुलशेखर होते. मानवी शरीरात बरीच मर्मस्थाने असतात. त्या मर्मस्थानी मारले असता किंवा विशिष्ट दाब हाताने दिला असता माणूस बेहोश होऊ शकतो, तसेच अपंगही होऊ शकतो. त्याचबरोबर त्याचा सदुपयोग केला तर काही मर्मस्थाने दुखावलेले दुःखी कष्टी जीवांचे रोग बरे होऊ शकतात. काही मर्मांना अडंगल म्हणतात. ही अडंगल चिकित्सा शिकण्याच्या कलेलाच मर्म चिकित्सा म्हणतात. हे शास्त्र सांगणारे पहिले प्राचीन वैद्य म्हणजे सुश्रुत. या चिकित्सेचा अत्यंत घातक अशी 12 मर्मस्थाने सांगितलेली आहेत. ती गुरुमुखातून शिकावी व त्याचा उपयोग लोककल्याणासाठीच करावा. या मर्मशक्तीत प्राणशक्ती विशेष रूपाने असते. विशिष्ट मर्मस्थानी आघात केला असता प्राण जाऊ शकतो. तसेच काही मर्मस्थानी दाब दिल्याने प्राण वाचू शकतो. तसेच अनेक प्रकारची जुनी दुखणी पण बरी होऊ शकतात. कुलशेखर व्यंकटेश्वराचे भक्त होते. प्रत्येक राज्यात जाऊन ते मल्लयुद्धाचे आवाहन देत व या मर्मकलेचा वापर करून विजयी होत असत. अशा प्रकारे सर्वांना जिंकत विजय पताका नाचवत असत. त्यामुळे पिठिकापुरातील सर्व मल्लयोद्धे एकत्रित झाले. त्यांनी कुलशेखराची कीर्ती ऐकली होती. त्यामुळे ते म्हणू लागले, याच्यासमोर आपली हार तर निश्चित आहे, त्यात आपल्या गावची प्रतिष्ठा पण जाईल. यावर एक उपाय आहे. श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तात्रेयाचे अवतार आहेत असे जाणकार सांगतात. त्यांच्याजवळ अद्भुत शक्ती आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आपण त्यांना शरण जाऊ. त्याचवेळी श्रीपाद नरसिंहवर्मांकडे होते. श्रीपादांसाठी त्यांनी चांदीची पगडी करून घेतली होती. ते स्वतःही जमीनदारीच्या देखरेखीसाठी जाताना चांदीची पगडी घालून जात
व श्रीपादांना घोडागाडीत सोबत नेत. आताही ते निघालेच होते. श्रीपादांना चांदीची पकडी घालत असताना श्रीपाद त्यांना म्हणाले, आपण थोडा वेळ थांबू, नंतर निघूया. इतक्यात ते सर्व मल्लयोद्धे वर्मांकडे आले. अनन्य शरण होऊन त्यांनी श्रीपादांना वंदन केले. श्रीपादांनी त्यांना अभय वरदान दिले. वर्मांकडे भीम नावाचा एक कुबडा नोकर होता. तो अतिशय लुकडा होता. त्याच्याने काहीही काम होत नसे. तरी पण वर्मांनी त्याला आपल्याकडे ठेवून घेतले होते व त्याला पगारही देत असत. भीमाचे श्रीपादांवर मोठे प्रेम होते. त्यांच्याबद्दल त्याला मोठा अभिमान होता. श्रीपादांवर त्याची अपार निष्ठा व ठाम विश्वास होता. तो नेहमी श्रीपादांना विनंती करायचा, माझे कुबडे पण नाहीसे करा. श्रीपादही म्हणायचे, योग्य वेळी तुझे कुबड नाहीसे करीन. आलेल्या मल्लयोद्ध्यांना श्रीपाद म्हणाले, त्या कुलशेखराची आपल्याला काय भीती? त्याच्याशी सामना द्यायला भीम आहे ना. हे ऐकून सर्वजण आश्चर्यचकितच झाले. पण दत्तलीला अगाध असते. काही लोकांनी विचार केला की या युद्धात एकतर भीम मरेल किंवा श्रीपादांची दिव्य शक्ती अनुभवास येईल. कुकुटेश्वराच्या देवळाच्या प्रांगणात मल्लयुद्धासाठी रिंगण तयार केले गेले. गावातले सर्व लोक हे युद्ध बघण्यासाठी आले. युद्ध सुरू झाले. कुलशेखराच्या एकेका वाराने भीमाचे कुबड जाऊन त्याचे अवयव ठीक होऊ लागले. इतकेच नव्हे तर तो चांगलाच शक्तिशाली पहलवान झाला. आता कुलशेखर थकू लागला. शेवटी कुलशेखर श्रीपादांच्या पाया पडला. श्रीपाद म्हणाले, कुलशेखरा, मानवी शरीरात 108 मर्मस्थाने आहेत. त्या संबंधीचे समस्त ज्ञान तुला आहे. भीम मात्र केवळ माझ्या विश्वासावर जगतो. मी त्याचा रक्षक आहे. हे ज्ञान त्याला आहे. मग तुझे ज्ञान थोर की त्याचे? तू अहंकाराने मत्त झाला आहेस. मी दिव्य विनोदी आहे. अनेक प्रकारच्या शिक्षा करणारा मी शासनकर्ता आहे. आजपासून भीमाची दुर्बलता तुला देतो. तुझे शरीर दुर्बल झाले तरी तुला अन्न वस्त्र भरपूर मिळेल. तू आता असेच जीवन घालवशील. भीम तुझ्यातील सर्व प्राणशक्ती घेऊन दृढ शरीराचा होईल. मी प्रपंचातील सर्व जीवांपेक्षा बलवंत आहे. तिरुपतीमधील व्यंकटेश कोण? मीच नव्हे का? नेहमी माझी पूजा प्रार्थना करतोस, परंतु मर्मकलेचा तू दुरुपयोग केलास. म्हणून तुझ्यातील मर्मकलेचे ज्ञान मी नाहीसे करत आहे. श्रीपादांनी कुलशेखराला श्री व्यंकटेश्वर व पद्मावती रूपाने दर्शन दिले व त्याला कृतार्थ केले. श्रीपादांच्या लीला अतर्क्य व अचिंतनीय आहेत. त्यांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्याजवळ एकच योग्य मार्ग आहे, तो म्हणजे अनन्य शरणागतता. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 12 संपूर्ण.